टाइल्सला पर्याय म्हणून ही बांबूची फ्लोरिंग तयार झालेली आहे। जे दिल्लीचं संसद भवन आहे तिथं बांबूचा भरपूर प्रमाणात वापर झालेला आहे। त्याच्यानंतर बांबूचा हा तांदूळ आहे जो खाण्यासाठी उपयोगी आहे। बांबूचा टी शर्ट, बांबूचे सॉक्स। भारत बांबू लागवडीतला हा पहिला 1 नंबरचा देश आहे आणि 2 नंबरला चीन आहे। पण आपण मार्केटचा आणि इकॉनॉमिक्सचा जर विचार केला तर चायना हा 1 नंबरला आहे। चायना मधला जो बांबू आहे हा त्यांनी सगळा व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड केलेला बांबू आहे। त्याचा जात कोणती, काय त्याला खत पाणी द्यायला पाहिजे, काय त्याचं मॅनेजमेंट करायला पाहिजे, म्हणजे पूर्ण व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी ती लागवड केलेली आहे। म्हणून त्यांना आज एवढे त्याच्यातून आर्थिक उलाढाल होती आणि जवळजवळ सगळे देश चायना आणि व्हिएतनाम इथूनच बांबू आयात करतात। बांबूला प्रचंड मागणी आहे। भारत सुद्धा काही प्रमाणात चायनामधून बांबू आयात करतात, कारण की बांबू ही येणाऱ्या काळातली ऊर्जा आहे। नमस्कार, मी डॉक्टर सुयोग कुलकर्णी। आता बांबू लागवडीचा विषय फार महत्वाचा विषय, जो शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये थोडी भीती वाटते तो म्हणजे मार्केटचा। शेतकऱ्यांच्या मनात जी भीती आहे बांबू विक्रीची, ह्या माध्यमातून ती निघून जावी, की तेव्हा त्याचा गैरसमज असा आहे तो दूर व्हावा। आता तुम्ही पाहताय की बांबूचे हे विविध वस्तू आम्ही इथं मांडलेल्या आहेत, बांबू निर्मित। आता हा बांबूचा डेकोरेटिव्ह लाईट आहे, त्याच्यानंतर ही बांबूची प्यायच्या पाण्याची बॉटल आहे। आज याचं तुम्ही जर मार्केट प्राइस पाहिली तर 1500 रुपयाला आज ह्या बॉटलची किंमत आहे। त्याच्यानंतर ही बांबूची आपण पाहता ही फ्लोरिंग आहे, म्हणजे जे येणाऱ्या काळात ह्यात हे टाइल्स वापरतो आपण, त्या ह्या टाइल्सला पर्याय म्हणून ही बांबूची फ्लोरिंग तयार झालेली आहे। आणि जे दिल्लीचं संसद भवन आहे तिथं बांबूचा भरपूर प्रमाणात वापर झालेला आहे। आता जे मोठं मार्केट बांबूसाठी उभं राहतंय ते म्हणजे हे बायोमास पॅलेट्स, जे कोल बेस्ड जेवढ्या इंडस्ट्रीज आहेत अख्ख्या देशामध्ये त्यांना 7% बायोमास कंपल्सरी यूज करायचं ऑलरेडी GR केंद्र शासनाने दिलेला आहे। त्या बायोमाससाठी बांबू बायोमास हा पॅलेट्स एक चांगला खूप मोठा ऑप्शन आहे, ज्याला बांबूची खूप मोठी गरज लागणार आहे। त्याच्यामुळे हा एक आम्ही सुरू केलाय। त्याच्यानंतर आपण पाहतोय बांबूपासून मुरब्बा, जे बांबूचे नवीन शूट्स येतात त्याची हे आपण मुरब्बा, भाजी, चकत्या हे वगैरे आपण त्याचं करू शकतो। त्याच्यानंतर हा कप आहे बांबूचा। त्याच्यानंतर हे बांबूचं अगरबत्तीचं स्टँड आहे। हा टूथब्रश आहे। आता तुम्ही बांबूचा ब्रश जर वापरला आणि तो जमिनीत फेकला तर ते 2 महिन्यांनी तिथं सापडणार नाही। तसाच जर तुम्ही आता प्लास्टिकचा ब्रश वापरता आणि तो तिथं फेकून दिला जमिनीत तर 1000 वर्षानंतर सुद्धा तो तुम्हाला त्याच जागी सापडेल। हे तो फ्रेंडली वैशिष्ट्य हे बांबूचं ब्रशचं आहे। बांबूचा कंगवा आहे, बांबूचा गणपती आहे डेकोरेशनचा, बांबूचा हा तांदूळ आहे जो खाण्यासाठी उपयोगी आहे, बांबूचा टी शर्ट, बांबूचे सॉक्स, बांबूचे चमचे, या अशा अनेक वस्तू, म्हणजे जवळजवळ 1800 पेक्षा जास्त वस्तू बांबूपासून तयार होतात। बांबूचं मेन मार्केट ह्या सगळ्या माध्यमातून ऑलरेडी उभं राहिले, आपणही करतोय आणि असे अनेक स्टार्टअप अख्ख्या देशामध्ये बांबूचे उभे राहत आहेत, काही उभे आहेत। आणि सर्वात मोठं मार्केट बांबूचं इथेनॉल हे राहणार येणाऱ्या काळामध्ये, कारण की आपण जर इथेनॉल प्रोडक्शन पाहिलं तर गरजे एवढं इथेनॉल आपल्याला सध्या मिळत नाहीये। केंद्र शासन खूप ज्या साखर कारखाने आहेत त्यांना इथेनॉल प्रोडक्शनसाठी खूप मोठं प्रोत्साहन देत आहे। आज तुम्ही पाहिलं तर बांबू 1 टन बांबू जर गाळला तुम्ही तर 300 लिटर इथेनॉल आपल्याला त्यातून उत्पादित होईल, आणि 1 टन जर ऊस गाळला आपण तर फक्त 80 लिटर इथेनॉल त्यातून निघतं। बेंगलोरला बांबूचं एअरपोर्ट उभं राहिलेलं आहे। त्याच्यानंतर गडकरी साहेबांनी जो हायवे बनवला आहे तर बांबूचे क्रॅश बॅरियर वापरलेले आहेत। गडकरी साहेबांचे जर काही भाषण ऐकले तर त्या भाषणात पण त्यांनी उल्लेख केलेला आहे की शेतकरी आता हा अन्नदाता तर आहेच, पण आता त्यांनी ऊर्जादाता देखील व्हावं। ऊर्जादाता व्हावं याचा अर्थ तोच की त्यांनी बांबू लागवडीचं देखील आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे, कारण की बांबू ही येणाऱ्या काळातली ऊर्जा आहे। त्याच्यामुळं जी मागणी इतकी वाढलेली आहे पण आपण पुरवठा त्या प्रमाणात करू शकत नाही। आज आपण जर अभ्यास केला तर भारत देशामध्ये 13.2 मिलियन हेक्टर बांबूची लागवड आहे, चीनमध्ये 6 मिलियन हेक्टर बांबूची लागवड आहे। भारत बांबू लागवडीतला हा पहिला 1 नंबरचा देश आहे आणि 2 नंबरला चीन आहे। पण आपण मार्केटचा आणि इकॉनॉमिक्सचा जर विचार केला तर चायना हा 1 नंबरला आहे, कारण की 6 मिलियन हेक्टर मधून चायनाचं जे उत्पादन आहे ते 3000 कोटीची उलाढाल ते 6 मिलियन हेक्टर मधून करतात, आणि आपण 13.2 मिलियन हेक्टर मधून 450 कोटी रुपये फक्त आपण त्यातून उलाढाल करतो। याचं कारण एकच आहे की भारतामधला जवळ 70% बांबू हा जंगलामधला आहे, आणि चायनामधला जो बांबू आहे हा त्यांनी सगळा व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड केलेला बांबू आहे। व्यावसायिक दृष्टिकोनातून म्हणजे कसा की त्याचं जात कोणती, काय त्याला खत पाणी द्यायला पाहिजे, काय त्याचं मॅनेजमेंट करायला पाहिजे, म्हणजे पूर्ण व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी ती लागवड केलेली आहे। म्हणून त्यांना आज एवढे त्याच्यातून आर्थिक उलाढाल होती आणि जवळजवळ सगळे देश हे चायना आणि व्हिएतनाम इथूनच बांबू आयात करतात। त्याच्यामुळं बांबूला इतकी मोठी प्रचंड मागणी आहे। भारत सुद्धा काही प्रमाणात चायनामधून बांबू आयात करतो। त्याच्यामुळं आपण हा गैरसमज काढून टाकावा की आपला बांबू कोण नेणार। फक्त विषय हा आहे की आपण करताना आपण काय करतो यापेक्षा आपण ते कसं करतो याला खूप जास्त महत्व आहे। त्याच्यामुळं आपण चांगल्या प्रकारे जर क्वालिटी देऊन उत्पन्न दिलं लक्ष देऊन तर निश्चित आपल्याला बांबू तोडून न्यायला कोणाचीही तुम्हाला अडचण येणार नाही, अडथळे निर्माण होणार नाही। तुमच्याकडे 1 नाही 10 व्यापारी तुमच्याकडचे बांबू घेऊन जातील। त्याच्यामुळं मी शेतकऱ्यांना ह्या माध्यमातून निश्चित आवाहन करतो की आपण बदलत्या हवामानामध्ये अनिश्चित हवामानात निश्चित पीक देणार म्हणून बांबू लागवडीकडे विचार करावा। बांबूमध्ये अनेक संशोधन चालू आहेत। एक संशोधन आता झालेलं आहे बेंगलोरमध्ये,
काही प्रमाणात त्याचे सुरू पण झालंय की जे आपण प्लास्टिक वापरतो, प्लास्टिकच्या वस्तू, तर त्या प्लास्टिकच्या वस्तूमध्ये बांबूची पावडर म्हणजे प्लास्टिकची पावडर आणि बांबूची पावडर एकत्र करून ती वस्तू बनवायची. तो प्रयोग यशस्वी झालाय. बेंगलोरमध्ये ऑलरेडी त्याचे काही ग्लास, प्लास्टिकचे यूज अँड थ्रो हे ऑलरेडी कंपनी तयार करून विकते. पाण्याच्या टाक्या आपण ज्या घरात वापरतो वरती गच्चीवर, त्याच्यावर सुद्धा आम्ही जालन्यामध्ये ट्रायल म्हणून एक ICT इथं आहे, तिथं आम्ही ते ट्रायलसाठी त्यांच्याकडे जाऊन भेटलोय त्यांना. तर त्याच्यावर आता संशोधन सुरू होऊन तर येणाऱ्या काळामध्ये प्लास्टिकच्या टाक्यामध्ये सुद्धा बांबूची पावडर वापरून त्या सुद्धा उभ्या राहतील. निश्चित आम्हाला आशा आहे. थोडा संघर्ष करावा लागेल, थोडा वेळ लागेल, पण निश्चित याच्यात खूप मोठं भविष्य शेतकऱ्यांसाठी उभं राहतं. अधिक माहितीसाठी तुम्हाला संपर्क मला डॉक्टर सुयोग कुलकर्णीला तुम्ही करू शकता. नंबर नोंद करून घ्यावा 9767 06 99 99. धन्यवाद.